हाय हॅलो नमस्कार सर्वांना. सर्वांचे स्वागत आहे आपल्या सुनाई नाद सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर. तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे आणि सगळ्यांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा जाओ, सुखाचा जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला छान मस्तपैकी सकाळचं माझं रुटीन दाखवणार आहे की ज्या रुटीनमुळे ना प्रोडक्टिव्ह रुटीन की ज्या रुटीनमुळे घराला घरपण मिळतं, जिथे हात आपला फिरत असतो तिथे लक्ष्मीचा वास असतो असं म्हणतात. घर जेवढं नीटनेटकं स्वच्छ असेल, जेवढं टापटीप असेल तेवढं त्या घरामध्ये लक्ष्मी आणि सौख्य नांदत असतं. हे तर तितकंच खरं आहे. तर प्रत्येकाचं कसं वेगळं वेगळं रुटीन ठरलेलं असतं, तसं रोजचं माझं ही रुटीन ठरलेलं आहे आणि त्याप्रमाणे सकाळची माझी सुरुवात झालेली आहे. मी सहसा पाणी गरम झालं आणि मला ना बाल्कनीमधून खरं तर आवाज आला. म्हटलं काय झालं बघावं. तर दोन मुलांची हे चाललेली होती, मस्ती चाललेली होती आणि म्हणजे मस्ती म्हणण्यापेक्षा रील काढत होते ते. तर म्हटलं यांचा बाहेर आवाज कसला येतो बघायला गेले, तर त्यांचं चाललेलं होतं रील काढायचं काम. तर मग ना माझ्या मागे लगेच स्पर्शू पण उठते. पाणी वगैरे पिऊन फ्रेश वगैरे होऊन आली मी मस्तपैकी. तर स्पर्शूला तिचे बाबा सांभाळत बसतात. सकाळी सकाळी थोडासा तिच्याबरोबर वेळ घालवत असतात. मग मी लगेचच साफसफाईला सुरुवात करते. सकाळी सकाळी साफसफाई झाली की सकाळपासूनच घर मस्तपैकी आनंदी आणि फ्रेश वातावरणामध्ये राहतं. मग काय केलं, बाल्कनीमध्ये ना पाणी टाकून दिलं मी थोडंसं, कारण बाल्कनीमध्ये ना सारा दिवसभर आता उन्हाळ्याचे दिवस आहे ना, तर मग त्याच्यामुळे खूप सारी ना धूळ जमा होत असते. तर थोडंसं पाणी टाकलं आणि वायपरने ओढलं की धूळ सगळी निघून जाते आणि पुसून घेतलं की ती धूळ तिथेच दाबल्या जाते. त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं पाणी टाकावं आणि लागलीच लगेचच मी लादी पुसून घेते. आणि ना रात्री माझे सोपे वगैरे झटकलेले असतात. फक्त सकाळी स्पर्शूने थोडंसं हे केलेलं होतं, सगळं असं अस्ताव्यस्त केलेलं होतं, तर ते व्यवस्थित करून दिलं आणि फरशी पुसून झाली आणि लगेचच मी बाथरूम माझं क्लीन वगैरे करून घेतलं. बेसिन टाईल्स ज्या असतात त्या मी क्लीन करून घेतल्या. तर मग कसं असं घर एकदम छान आणि प्रसन्न वाटतं. मग ना म्हटले कपडे लावून द्यावे, म्हणजे मग ते काम हातावेगळं होऊन जातं. काय होतं की माया स्कूलमधून आल्यानंतर, तिच्या बाबा ऑफिसमधून आल्यानंतर काही टॉवेल वगैरे, मग असं एक दिवसाचं मशीन माझं भरतं. माझं रोजचं काम आहे की मी रोजच्या रोज मशीन लावते, दिवसाआड वगैरे असं काही मशीन लावत नाही. कारण ना स्पर्शूचे बरेचसे म्हणजे 2-3 जोड दिवसभरामध्ये चेंज होतात. की मायाचे 2 ड्रेसेस असतात आणि बाकीचं सगळं काही याचे टॉवेल वगैरे, किचनचे टॉवेल वगैरे, याच्यामध्ये माझं पूर्णपणे मशीन भरतं. त्याच्यामुळे रोजच्या रोज मी मशीन लावत असते. तर ना एक तिकडे मशीन लावलं आणि लगेचच म्हटलं चला किट्टू पण उठून गेलेली आहे, कारण जेव्हा किट्टू उठते तेव्हाच खरं मला बेडरूम साफसफाई करायला भेटते. मग छान मस्तपैकी पांघरुणांच्या घड्या वगैरे मारून एका ठिकाणी ठेवल्या. त्याच्यानंतर आहे ना छान हे करून घ्यायचं, आपलं बेडशीट वगैरे आहे ते झटकून घ्यायचं. ज्या दिवशी जास्त मळलेलं वाटलं तर मी ते चेंज करून टाकते. मग ते रोज झालं तरी असं होऊन जातं. किंवा मग जर समजा 1-2 दिवस आड तर माझं ठरलेलंच असतं की ते बेडशीट जे आहे ते चेंज करायचं. आणि जेव्हा बेडरूम जेव्हा व्यवस्थित कपड्यांच्या पांघरुणांच्या घड्या वगैरे मारून आणि कुशन वगैरे ठेवून जेव्हा बेडरूम छान तयार करते ना, तेव्हा खूप छान प्रसन्न असं वाटतं. आणि खिडकीमधून छान प्रकाश वगैरे येत असतो. जाळी ओपन करून देते मी, मस्त हवा येते आतमध्ये, तर मग बेडरूम एकदम फ्रेश होऊन जातो. तर ते झाल्यानंतर आहे ना की मायाचंला स्कूलला जायचं असतं, त्याच्यामुळे तिची तयारी वगैरे करायची असते. तर त्याची माझी घाई असते. त्या घाईतच हे सगळे कामं माझे चाललेले असतात. कारण की माया जाण्याच्या आत जर माझं झालं ना, काम आटोपलं ना, तर मग ते स्पर्शूच्या दृष्टीने पण बरं असतं आणि माझ्या दृष्टीने पण बरं असतं. नाहीतर मग स्पर्शूला करमत नाही किट्टू गेल्यानंतर आणि मग तिची चिडचिड होते. त्याच्यामुळे ते सगळं मस्तपैकी छान एकावर एक जे पांघरुणं आहे त्याच्या घड्या वगैरे मारून आणि व्यवस्थित कुशन वगैरे लावून आहे ना आपलं बेडशीट आहे ते झटकून आणि छान मस्त लावून दिलं. सर्व क्लीन बघून खूप पॉझिटिव्ह वाईब्स आणि पॉझिटिव्ह एनर्जी यायला मदत होते. टूला आहे ना दूध एका बाजूला देऊन टाकते मी, तिचा नाश्ता, आणि एका बाजूला बेबोला जे आहे ना दूध
पाजायला घेते, कारण मग उठलेली असते ती, तर मग तिला पण भूक लागलेली असते. तर मग सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा एक बाजूला दूध तापत ठेवते आणि तिला पण दूध देऊन टाकते, म्हणजे मग तिची चिडचिड होत नाही. आणि ती छान खेळत असली ना तर मग बाकीचे पण माझे कामं होतात. भूक असते तिला, पण तिचे नाटकं इतके असतात खाण्यापिण्याचे, मग काहीतरी इकडे तिकडे तिला नादवून ना पाजू घालावा लागतं दुधू. मग एकदाची दुधू पेली ना ती, मग माझ्या डोक्यावरचा ताण पूर्णपणे मोकळा असतो. मस्त खेळते ती किट्टूबरोबर, काही तिच्या बाबांबरोबर, जोपर्यंत तिचे बाबा ऑफिसला जात नाही तोपर्यंत. मग असं तसं करून आहे ना मी तिला दूध पाजू देते. आणि मग मी मस्तपैकी स्वतः आंघोळ करून फ्रेश होते, म्हणजे कसं किचनमध्ये काम आटोपायला मला सोपं जातं. कारण मग यांचे डबे, किमयाचे आणि तिच्या बाबांचे डबे, नाश्ता पाणी, ह्या सगळ्यांची इतकी घाई असते, खूप म्हणजे खूप घाई असते, पटपट काम आटोपायचं असतं. पण आज कसं झालं माहिती आहे का, आज मला काही जास्त म्हणजे काम नव्हतं, कारण भेंडीची भाजी करणार होते मी आणि चपात्या करणार होते. आणि किट्टूचे बाबा बोललेले की ना आज मी फक्त हे करणार आहे, चहा चपातीचा नाश्ता करणार आहे. तर मग म्हटले ठीक आहे. त्याच्यामुळे फक्त चपात्यांचं पीठ मला एक्स्ट्राचं त्यांच्या पोळीचं नाश्तापुरतीचं मळून घ्यायचं होतं. आणि काल ना रात्री दूध उरलेलं होतं, तर मग म्हटलं चला ते पण दूध तापत ठेवू, म्हणजे मग त्याचा आहे ना चहा वगैरे होऊन जातो. मग एका बाजूला छान मस्तपैकी पोळीचं पीठ आणि ना भाजीची तयारी करून घेतली मी, आणि एका बाजूला चहा ठेवून दिला. आणि मग त्यांचे डब्बे वगैरे झाले ना, मग माझं डोकंचं टेन्शन बऱ्यापैकी ना कमी झालेलं असतं. मग किट्टूचा आणि तिच्या बाबांचा डब्बा वगैरे तयार करून त्यांना आहे ना एकदाचं ऑफिसला दिलं ना, तर मग फक्त स्पर्शू आणि मी आमच्या दोघींचंच फक्त काय आहे ते आवरायचं बाकी असतं. मग त्याच्यामुळे मग म्हटलं पटकन चला चपातीचं पीठ मळून घेऊ. आणि कणिक आहे ना जास्त छान मस्तपैकी भिजत राहिली ना तर मग चपात्या छान होतात. त्याच्यामुळे ना सगळ्यात पहिले मी ना कणिक भिजवून घेते, म्हणजे मग ते मुरतं आणि चपात्या पण आहे ना छान मस्तपैकी मऊ लुसलुशीत होतात. आणि एका बाजूला मी ना भाजीची पण तयारी करून घ्यायला सुरुवात केलेली. भाजी चपात्या झाल्या माझ्या, आणि त्याच्यानंतर आहे ना फक्त आता स्पर्शूचंच राहिलेलं होतं डाळ खिचडा बनवायचा. तर मस्तपैकी त्याला फोडणी वगैरे दिली. तोपर्यंत एका बाजूला आहे ना जे दूध आहे ते तापून आणि मी हे ठेवायला सुरुवात केली, चहा ठेवून दिला. भेंडीची भाजी झालेली होती माझी तयार, यांचे डब्बे वगैरे भरले. आणि त्याच्यानंतर म्हटलं आता चला आता आपण थोडासा चहा वगैरे घेऊ, कारण सकाळपासून ना मी काही घेतलेलं नव्हतं. त्याच्यामुळे मग म्हटलं थोडासा चहा तरी घेऊ. एरवी मला जास्त चहाची तलफ नसते, पण मग थोडासा पोटाला आधार म्हणून मग चहा आणि बिस्किट घेतलं. त्याच्यानंतर आहे ना स्पर्शूची तयारी करून दिली. तिचं ना दुधामुळे खूप असा वास वगैरे येऊन जातो, मग तसंच ती खेळत होती. म्हटलं जिरू द्यावं तिचं बिचारीचं. मग ते जिरलं वगैरे. मग त्याच्यानंतर म्हटलं चला तिला फ्रेश वगैरे करून मग तिची तयारी छान मस्तपैकी केली. तोपर्यंत माझा स्वयंपाक वगैरे पूर्ण आटोपलेला. मग म्हटलं स्वयंपाक आटोपलेला, आता किचन आटोपण्या अगोदर आहे ना पहिल्यांदा स्पर्शूचं जेवण वगैरे करून देऊ, म्हणजे मग ती कशी छान थोडा वेळ खेळेल ॲटलिस्ट, कारण मला किचन आटोपायचं होता. आणि तिची झोप आहे ना थोडीशी कमी, त्याच्यामुळे मी ना जास्त रिस्क घेत नाही. मी जर अर्धा किचन पण माझं आटोपून होणार नाही तर ती लगेच उठून जाईल. मग त्याच्यामुळं म्हटलं पहिल्यांदा हिला खाऊ पिऊ घालून देऊ थोडा वेळ, म्हणजे माझ्याबरोबर खेळेल ती. काहीतरी मुरमुऱ्यांना वगैरे तिला मी नादी लावून देते, आणि मग तोपर्यंत मी किचन आटोपायला घेते. मग म्हणून मग म्हटलं पहिल्यांदा तिला जेवण करून देऊ. तर मग आमच्या ना खिडकीमध्ये छान ना हे येतात, पारव येतात. तर मग त्या पिजनलाच मी तिला नादवून आहे ना छान मस्तपैकी ना खाऊ घालत होते. आणि ते इकडून तिकडे उडतात ना, तर तिलाही फार असं कुतूहल वाटतं, अट्रॅक्शन. मग त्याच्या नादामध्ये छान मस्तपैकी जेवण करत असते. मग मला जास्त म्हणजे असं ताण पडत नाही तिचा. आणि एकदाचं पोट भरलं ना तर मग बरोबर तिची ती माझ्याबरोबर काही थोडीफार खळली पण ना, तर मग मला तिला समजावून सांगता येतं किंवा जवळ घेता येतं. पण मग पोट भरलेलं नसलं ना तर मग कामाचे माझे खूप वांदे होऊन जातात. तर मग तिचं जेवण वगैरे आटोपलं. मग म्हटलं चला छोट्या किचनवर बऱ्यापैकी पसारा तुम्ही बघत असाल पडलेला होता. मग म्हटलं तो पसारा पहिल्यांदा आटोपून घेऊ, तो छोटा किचन जो आहे तो क्लीन करून घेऊ, म्हणजे मग जे आपण तयार केलेलं असतं जेवण किंवा
जे काही स्वयंपाकाचं जे काही सामान मी मोठ्या किचनवर घेते ना, तर मग ते मला छोट्या किचनवर ट्रान्सफर करायला आहे ना सोपं जातं. त्याच्यामुळे त्याचं किचन काउंटर क्लीन करून काही मिक्सरचं थोडासा हात वगैरे फिरवून मिक्सरवरून काही आजूबाजूचे काही डबे विस्कटलेले असतात तर ते व्यवस्थित करून आणि मग इकडे मोठ्या किचनवरचं जे काही सामान छोट्या किचनवर ट्रान्सफर करायचं आहे, जसं की दूध झालं किंवा चपातीचा डबा वगैरे झाला, स्पर्शूचं जेवण असतं त्याचं पातेलं ते त्या सगळ्या गोष्टी ना एका बाजूला छोट्या किचनवर व्यवस्थित मांडून देते, म्हणजे मग पसारा झाल्यासारखा दिसत नाही. आणि मग मला आपल्याला पण सुचतं जरा काही करायचं वगैरे असलं आणि एक्स्ट्राचं काही असलं ना तर ते त्याच्या जागेवर मग ठेवून देते. तर म्हणजे मोठा किचन बघा रिकामा झालेला आहे आणि खरकटं सगळं ओढून घेतलं मी आणि आता म्हटलं चला एवढे सगळे भांडे वगैरे आहे ते क्लीन वगैरे करून घ्यायचे माझे बाकी होते. तर मग त्यांचं खरकटं काढून घेतलं आणि किचनच्या बेसिनमध्ये सगळे भांडे घेतले. म्हटले आता किचन वगैरे छान क्लीन करू. तर तुम्हाला माहिती आहे किचन क्लीन करण्याचं काही वेगळं नाही आहे आपलं. मला व्यवस्थित प्रॉपर किचन क्लीन केलेलं आवडतो, म्हणजे मग आपल्यालाही जरा छान प्रसन्न वाटतं. संध्याकाळी जेव्हा आपण दिवाबत्तीच्या वेळेस किचनमध्ये जातो ना तर त्यावेळेस आपल्याला फ्रेश वाटतं. सकाळपासून फक्त मी चहा घेतलेला होता, त्याच्यामुळे इतकी खळबळून भूक लागलेली होती की बस कधी. माझं सगळं आटोपून झालं. मग म्हटलं चला आता थोडंसं जेवण करू. भेंडीची भाजी आणि पोळी होती. आता भेंडीची भाजी खाऊन खाऊनही मला खूप कंटाळा आलेला होता, पण मग पर्याय नव्हता. आणि स्पर्शूमुळे ना मी जास्त रिस्क घेत नाही काही बनवत बसण्याची. एकदा आटोपून झालं का मग स्पर्शूला म्हटलं चला आता आपण जेवण करू. मग माझ्याबरोबर आहे ना ती जागे असतानाच म्हणजे झोपण्याच्या अगोदर मी तिचं जेवण करून घेते, नाहीतर मग परत मग रडून उठायची मला भीती वाटते. पण दोघी मायलेकी मस्तपैकी आम्ही ना जेवण करत बसलो आणि ती एका बाजूला खेळत होती. छोटा तुकडा करून आहे ना चपातीचं तिच्या तोंडात टाकला ना तर छान मस्तपैकी चिमणीसारखं खात बसते. मग मी तिला अशीच नादवते, काही मी खाते, काही तिचं असंच चालू असतं इकडे तिकडे, पण लक्ष फार द्यावं लागतं तिच्याकडे. मग तिला आहे ना असं जेवण वगैरे करताना थोडंसं नादवत चपातीला वगैरे किंवा एखादी ना अशी प्लेट घेते त्याच्यामध्ये छोटे छोटे चपातीचे तुकडे करून देते मी तिला. मग ती माझ्याबरोबर मस्त ना खात बसते. आता बघा कशी त्या सोप्यावर अशी आडवी झोपलेली, पडायची भीती वाटते मला. मग तिला जवळ घेतलं, थोडंसं नादवलं तिला. तर मग कसं तरी ना मी जेवण आटोपून घेतलं. म्हटलं जोपर्यंत ही जागी तोपर्यंत ठीक, पण तिला झोप इतकी लागलेली होती त्याच्यामुळे तिची चाललेली होती चिडचिड. आणि मला अजून शेवटचंच काम बाकी होतं. मला कपड्यांच्या घड्या मारायच्या होत्या आणि कपडे सुकत घालायचे होते. तर चला कपडे वाळत आणि सुकत घालून झालेले आहे. तर मग तिला आता मस्तपैकी मी झोपवून देते, कारण तिची आता झोपण्याची वेळ झालेली आहे. तर आवडलं की नाही आजचं माझं प्रोडक्टिव्ह रुटीन, की ज्याच्यामुळे खरंच घराला घरपण येतं आणि घर असं एकदम प्रसन्न छान आनंदी वाटतं आणि लक्ष्मीचा वास असल्यासारखं आपल्या घरामध्ये पूर्ण दिवस जरी राहिलं तरी आपल्याला बोर वाटत नाही. तर व्हिडिओ आवडला की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.